सोलार आहे, त्यानंतर फर्टिलायझर आहे, डेअरी आहे, कॅटल फीड आहे, कोल्ड स्टोरेज केलेलं आहे, 2 मोठ्या पतसंस्था आहेत, एक इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही 2003ला सुरू केली. या ग्रामीण भागात सुद्धा टॅलेंट आहे. आम्ही ग्रामीण भागातूनच आलो, तर त्यांना संधी मिळत नाही, म्हणून एक नॅचरल इंग्लिश स्कूल आम्ही सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर या पंचक्रोशीमधल्या मुलींना 12वी नंतर शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी पालक ठेवत नाही किंवा जायची ऐपत नसते, आणि त्यासाठी आम्ही 2005 पासून BCA BCS कॉलेज आम्ही सुरू केलेलं आहे, आणि 200 मुली त्या ठिकाणी शिक्षण घेतात. हॉस्टेलची सोय मुलींसाठी आम्ही केली आहे, आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये पहिल्या टॉप 10 मध्ये कमीत कमी 3 ते 4 मुली असतात आमच्या कॉलेज. एक चांगली शिक्षणाची विंग आहे. एक आमचं डे केअरचं हॉस्पिटल आहे, ग्रामीण रुग्णालय आहे. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर, BMS डॉक्टर आणि सगळी सेवा फक्त 25 रुपयाच्या मध्ये आम्ही ह्या सगळ्या शेतकऱ्यांना देतो. अशा प्रकारच्या अनेक सामाजिक काम. मध्यंतरी आम्ही नॅचरल जलसंधारण योजना, ज्याची राज्य सरकारनं जलयुक्त शिवार योजना आणली. ती योजना खरं मूळ मुंडे साहेबांच्या संकल्पनेमधून आम्ही 2012-13 मध्ये दुष्काळाला त्यावेळी सुरुवात केली, आणि त्यांच्या हस्ते आम्ही वळसखेड जो आहे आपला, तिथून एक त्या नाल्याला आम्ही नाला खुलीकरण कारळीमध्ये तो नाला खुलीकरण वगैरे केलं, आणि तसं जवळजवळ 30-35 किलोमीटर 15 गावामध्ये आम्ही ते केलं. त्यानंतर साहेब गेल्यानंतर मग पंकजाताई जलसंधारण मंत्री झाल्या, आणि आम्ही त्यांना आग्रह केला की मुंडे साहेबांची कल्पना आम्ही अत्यंत यशस्वी राबवली, आणि सुदैवाने ती संकल्पना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ताईंच्या काळात ती राबली गेली. त्याबरोबर आमच्या एक 10 गावामध्ये आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांचं आरोग्य सुधारण्याचं जर मूळ गमक काय असेल तर ती पाणी आहे. स्वच्छ शुद्ध पाणी लोकांना मिळालं पाहिजे, आणि तो पहिला प्रयोग आम्ही आमच्या कारखान्यावर केला. या ठिकाणी RO वॉटरचा प्लॅन्ट बसवला 2012-13 मध्ये, आणि त्याचे आम्हाला परिणाम इतके चांगले भेटले. कारण क्वालिटीमध्ये आम्ही बघितलं की आमच्याच हॉस्पिटलमध्ये जी गर्दी असायची, 1 वर्षानंतर लक्षात आलं की 80% रुग्णांची संख्या कमी झाली, आणि मग आम्ही हे RO प्लॅन्ट 10 गावामध्ये आमच्या अनुदानाच्या स्वरूपातून बसवले. त्यांना ATM कार्ड दिलं, ते कार्ड लावलं की 1 घागरभर पाणी 10 लिटर पाणी जातं, 10 पैशाला लिटर. एवढंच, फक्त पाण्याचा गैरवापर होऊ नये. आणि आता जवळजवळ 10 ते 12 गावामध्ये हे RO वॉटरचे प्लॅन्ट उभा राहिले. त्याचं सगळं मेंटेनन्स आम्ही करतो. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही मुलींसाठी 2018ला 15 ऑगस्टला नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं की भारत स्वच्छता अभियान, आणि सगळ्यात आपण बघतो की जिथं जिथं जिल्हा परिषद शाळा आहे तिथं मुलींसाठी टॉयलेट नाही, मुलांसाठी नाही, मुलं पुढ्यावर नसतात, मुलींची कुठं बनावं. आणि म्हणून आम्ही जवळपासच्या 10 गावामध्ये कारखान्याच्या वतीनं आम्ही मुलांसाठी वेगळे, मुलींसाठी वेगळे स्वच्छतागृह बांधले जिल्हा परिषदेच्या. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुलांना या संगणकीय ज्ञानाचा ओळख व्हावा म्हणून त्या ठिकाणी E-लर्निंगचे कॉम्प्युटर बेसचे सेट आम्ही उपलब्ध करून दिले. तर अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये आम्ही सहभाग घेतला, आणि त्या माध्यमातून आमचा मुख्य ध्येयच हे आहे की या माध्यमातून आपल्याला साखर उद्योग चालवायचा, म्हणजे फक्त इथं पैसा कमवायचा किंवा शेतकऱ्याला श्रीमंत करायचं एवढंच नाही, तर एकूण सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्यातला सामाजिक भाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि हे सगळं करत असताना पर्यावरणाचं संतुलन झालं पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास करून कुठलाही विकास करायचा नाही, ही त्रिसूत्री डोक्यामध्ये ठेवून आम्ही हा सगळा उद्योग त्या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. मला असं वाटतं की ब्रीफ थोडंसं आपल्याला झालं. गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे जी काही वाटचाल झाली ती आता हे सगळं आमच्या 12,500 सभासद आहेत. या 12,500 सभासदांची ही मालकी आहे. हा काय ठोकरेचा किंवा एका व्यक्तीचा कारखाना नाही, तो मालकी नाही आहे. आज जवळजवळ 12,500 शेतकऱ्यांनी 9 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. आज त्या 9 कोटीचं एकूण आता इन्व्हेस्टमेंट मूल्य म्हणजे आज तारखेला 450 कोटी रुपयाची मालमत्ता
आता या परिवाराची झालेली आहे. 10,000 रुपयाचा शेअर आणि 2000 साली घेतला. त्या शेअरसाठी आतापर्यंत 35,500 रुपये आम्ही डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये परत केले आणि त्या 10,000 रुपयाचं मूल्य आज बाजारामध्ये 1,50,000 रुपये झालं. 1,50,000 रुपयाला सुद्धा 10,000चा शेअर विकत मिळत नाही. हे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट झालं आणि त्या माध्यमातून सगळा उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल आणि एकूण या परिवारामध्ये आता जवळपास 1750 कर्मचारी कायमस्वरूपी आहेत आणि जवळजवळ 7,500 हे हंगामी स्वरूपाचे कर्मचारी ज्यांना एक 6 महिन्याचा रोजगार मिळतो. असं साधारण 12,000-12,500 कुटुंब डायरेक्टली बेनिफिटेड आहेत आणि एकूण परिवाराबद्दल जे काही ज्यांना लाभ मिळतो उसाच्या स्वरूपात, दुधाच्या स्वरूपात, पतसंस्थांच्या स्वरूपात असं जवळजवळ 1,50,000 कुटुंब आमच्या या परिवाराचे कायमस्वरूपी जोडले. असा सगळा आमचा परिवार आहे. सगळ्यांचं धन्यवाद.